नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBA स्टुडंट फ्रॉम JMC सिंधुदुर्ग. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये NTAने एक प्रेस रिलीज केली होती. त्यांनी ग्रेस मार्क्स का दिले व कोणत्या बेसिसवर दिले ते सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट वापरलं होतं WP 551 म्हणून 2018चं. तर त्या केसमध्ये पण एका विद्यार्थीला ग्रेस मार्क देण्यात आले होते. आणि तेव्हा जे जजमेंट आलं होतं ना सुप्रीम कोर्टचं, तर त्यांनी क्लिअरली तिथं मेन्शन केलेलं आहे. मी स्क्रीनवर पण दाखवतो तुम्हाला. त्यांनी तिथं सांगितलं आहे की जे ग्रेस मार्क सिस्टम आहे ते इंजिनिअरिंग आणि मेडिकल या इन्स्टिट्यूशनसाठी वापरली जाणार नाही. म्हणजे अदर दॅन मेडिकल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आपण ग्रेस मार्क सिस्टम वापरू शकतो. पण तरी देखील NTAने ग्रेस मार्क सिस्टम वापरली. म्हणजे याचा अर्थ NTA आपल्याशी काहीतरी दगाबाजी करत आहे आणि याच्यावरून आपण सुप्रीम कोर्टमध्ये NTAवर केस करू शकतो. सध्या म्हणजे काही जणांनी ते केली देखील आहे. दोन यूट्यूबर्स आहे, त्यांनी याच्यावर केस केली आहे आणि सध्या एक लाईव्ह कॉन्फरन्स चालू आहे एज्युकेशन मिनिस्ट्रीची. तर त्यात आत्ताच सध्या काही क्लॅरिफिकेशन देणार आहे जे काय स्कॅम किंवा जे काय घोळ झालेला आहे NTAमध्ये. तर बघू आपण त्याचे जे काय नंतर मुद्दे समोर येतील ते तुम्हाला सांगणारच मी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त नीट ॲस्पिरंट्सला